आपला आवाज कोकण 24 तास। राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून रत्नागिरी तहसील कार्यालयासमोर देखील ओबीसी समाजाने जोरदार आंदोलन केले। सरकार निजामशाही आणते परदेशामध्ये आणि ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। निजामशाही देशाला सरकारचा बाबासाहेब आंबेडकरांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। कुणबी नावाने ओबीसी मध्ये येणाऱ्या मराठा समाजाची घुसखोरी जात न्याय जनगणना मराठा जातीचे ओबीसी हैदराबाद गॅजेट रद्द करा, रद्द करा। हैदराबाद गॅजेट रद्द करा, रद्द करा। आरक्षण आमच्या हक्काचे, तमाम जमलेले सर्व ओबीसी समाजातील सर्व नेते मंडळी, या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने केलेलं आंदोलन आणि त्या आंदोलनामध्ये शासनाने काढलेला या जिहारच्या विरोधात हे आंदोलन उभं आहे। महाराष्ट्रामधल्या प्राथमिक स्वरूपातल्या सगळ्याच ठिकाणी प्रत्येक तहसील कार्यालयावरती हे आंदोलन उभं आहे। आमचा या गोष्टीला विरोध आहे। शासनाने सुटलेल्या 58 जात सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरच्या विरोधात ओबीसी समाज एकवटला असून रत्नागिरी येथे जोरदार घोषणाबाजी करत ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाचा अंतर्भाव करण्यासाठी विरोध करण्यात आला। अनेकांनी आपल्या भावना पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या। संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की हा आपला स्वतंत्र भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतोय की हैदराबादच्या निजामाच्या गॅजेटवर चालतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेमध्ये ओबीसींसाठी जी तरतूद करून ठेवलेली आहे त्या ओबीसींचं जे आरक्षण आहे ते काढून घेण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे। गेल्या काही दिवसापूर्वीच हैदराबादच्या निजामाच्या गॅजेटनुसार मराठा जो सदन मराठा समाज आहे की ज्याचं या महाराष्ट्राच्या कारखानदारीमध्ये, बँकांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि राजकारणामध्ये त्यांचा 60% अधिकचा वाटा त्यांच्याकडे असताना, सदन असताना त्यांना गरीब कुणबी ओबीसी प्रवर्गामध्ये प्रवेश देण्याचं कारस्थान या सरकारचं चालू आहे। आणि हा आज जरी कुणबी समाजावर हा आघात होत असला तरी तो एकट्या कुणबी समाजावर नसून हा ओबीसींवर होणार आहे आणि भविष्यात याचे दुष्परिणाम हे ओबीसी समाजावर होणार आहे। आज जो ओबीसी समाजातले गरीब मुलं आहेत की ज्यांना नोकरीसाठी जे आज आलेले आहेत पुढे, तर त्यांचा बॅकलॉग जो आहे तो एकट्या मराठवाड्यामध्ये 57 लाख मराठा हे कुणबी प्रवर्गामध्ये घुसवून हा बॅकलॉग नोकरीच्या माध्यमातून त्यांच्याकडे जाणार आहे। आणि म्हणून या महाराष्ट्रातले कुणबी ओबीसी हे नोकरीपासून वंचित होऊन, एजबार होऊन त्यांचं आयुष्य हे बर्बाद होणार आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ओबीसींच्या प्रवर्गामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये। दुसरं म्हणजे जो EWS आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, त्याच्या माध्यमातून 10% एवढं जास्तीचं आरक्षण हे सदन समाजानं दिलेलं असताना सुद्धा त्यांच्यामधील जे गरीब लोक असतील, गरीब बांधव असतील, त्यांना त्याच्यामधून हा दिलेला आहे, सुटकारा दिलेला आहे। आणि असं असताना नव्याने घटनाबाह्य आरक्षण देण्याची गरजच काय? आणि म्हणूनच हे आरक्षण देऊ नये। एकदा आरक्षण दिलेलं असताना दुसऱ्याने नव्याने आरक्षण देऊ नये ही आमची मागणी आहे। आणि म्हणूनच आज सगळा ओबीसी समाज जो 80% देशाचं रक्षण करतोय, आपल्या स्वतःच्या घामावर आणि स्वतःच्या टॅक्सवर आज हा देश उभा केलेला आहे, तर त्यांचं आरक्षण त्यांचं काढून घेऊ नये या मागणीसाठी संपूर्ण ओबीसी समाज आज इकडे उभा टाकलेला आहे। ओबीसी महिला नेत्यांनी पण जाहीर नाराजी व्यक्त केली। एक अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयावर संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या तहसीलदार कार्यालयावर एक ओबीसीच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी
तालुक्यामध्ये सगळीकडे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तो एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा होत असलेला समावेश. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की ओबीसी आरक्षण म्हणजे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जातींना दिलं जातं आणि हा एक हक्क आहे आणि हा हक्क सहज मिळालेला नाही आहे. आजपर्यंत अनेक आंदोलनं, बलिदान आणि संघर्षातून हा आरक्षणाचा अधिकार, हक्क आम्हाला मिळालेला आहे आणि हा कुठेतरी मराठा समाजाची घुसखोरी होत आहे आणि हा आरक्षणाचा हक्क आमचा हिसकावून घेण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. तर हे सगळं जे काही सरकारने चालवलेले षडयंत्र आहे ते आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर आम्ही नक्कीच उतरू. आज एक प्राथमिक स्वरूपात प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन दिलं जाते, परंतु मोठ्या संख्येने जरी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आरक्षणाची गरज किंवा आरक्षणाचं महत्त्व काय आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 सप्टेंबरला मनोज जरांगे यांनी जेव्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं त्यावेळेस गणपतीचा सण होता. आरक्षणाचं महत्त्व एवढं आहे आणि आमच्या समाजाला पण ते माहीत आहे आणि त्या आरक्षणासाठी नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमची लढाई आम्ही नक्की जिंकू. धन्यवाद. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.